भारतीय जनता पार्टी आणि आरसी सर्व्हिस यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली ही टुर्नामेंट आपण बघतोय. कैलासवासी भाया पारंगे स्मृती चषक 2017 आणि या टुर्नामेंट मधला पहिल्या फेरीचा तिसरा सामना आपण बघतो. सुरुवात केला सामना लाडवली आणि तांबारली नाणेफेकीचा कल जिंकला. लाडवली संघाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि त्या निर्णयाला अनुसरून फलंदाजी करतोय तो तांबारली संघ. पहिल्या षटकाची आपण अवस्था पाहिली तर 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, परंतु त्या 12 धावा जमवत असताना 2 विकेट्स गेलेल्या पाहायला मिळतात. पहिला फलंदाज बाद झाला रणजित, जो शून्यावर बाद झाला. त्यानंतर दुसरा अमोल ज्याने 5 धावा काढल्या, एक चौकार लगावला, 4 धावा काढल्या जाणार. त्यानंतर आपण बघतो रॉकीने एक षटकार लगावला, वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 12. गोलंदाज या वैयक्तिक कोट्यातलं पहिला आणि सांगी कोट्यातलं दुसरं षटक घेऊन येतोय बबुल. बबुलचा हा चेंडू पवन खेळला फायलेट सीमारेषेच्या पलीकडे, हा चौकार. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचांची मागणी होतीये. प्रवीण विशाल पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असतील, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. खरं तर एक भव्य अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. एक सुरेख असं आयोजन, सुसज्ज असं मैदान पाहायला मिळतं. या टुर्नामेंटचा आपण विचार केला तर युट्यूब वरती लाईव्ह आहे, थेट प्रक्षेपण पाहायला मिळतंय. पनवेल टेनिस क्रिकेट.in ची पूर्ण टीम आपण बघतोय, तिकडे बसली आहे. गोलंदाज तयार आहे. बबुल ज्या गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेला, सायकलला पवन. हा चेंडू पवनला पुन्हा एकदा खेळला डीप फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे, अतंत आणि तसा चौकार. दोन चौकार पवन त्या बॅट मधनं पाहायला मिळतात. अशाच खेळीची गरज आहे, अशा फलंदाजीची गरज आहे तांबारी संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे, तिसरा चौकार. हॅट्रिक साध्य करतोय पवन पार्टे. 12 धावा वैयक्तिक जमवल्यात. एकूण धावफलकावरती धावा आहेत त्या 24. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर का विचार केला प्रतीक तर 12 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये 12 धावा जमवल्यात पवन पार्टेनं. खरं तर बॅक टू बॅक 3 चौकार लगावले. तुम्ही इतक्या शैलीदार फलंदाजी त्याला आपण बघितलं तर फाईन लेगचं क्षेत्र हेरलं. फाईन लेग मध्ये 3 चौकार त्याने लगावले आणि 3 चौकारांनी वैयक्तिक 12 धावा जमवल्यात. तर 24 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार बबुल. हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय, चांगला माइंड न खेळलेला फटका डीप पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी चौथा चौकार. प्रतीक रायगडचा राष्ट्रलर प्रवीण खरत, ज्यानं रायगडमध्ये पहिल्यांदा 6 चेंडूंवर 6 चौकार लगावले. त्यानंतर दुसऱ्यांदा 6 चेंडूंवर 6 चौकार लगावले मयूर पाटीलला. आणि 4 चेंडूंवर 4 चौकार लगावतोय तो फलंदाज पवन पार्टे. 5वा चौकार येईल अशी अपेक्षा असताना आलेला हा मिड विकेट सीमारेषे पलीकडचा 6 धावांसाठीचा फटका षटकार.